आज जे इथे उपस्थित आहे, जे आम्हाला ऑनलाईन पाहते, तुम्हा सर्वांचं विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्चच्या शनिवारच्या आशीर्वाद सभेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. बायबलमधली एक घटना आहे. 3 हट्टेकट्टे पुरुष तरुण मुलं ज्यांना आगीच्या भट्टीमध्ये राजाच्या आज्ञेवरती टाकून देण्यात आलं होतं. सगळा गाव, सगळा दरबार तिथं गोळा झाला त्यांना आगीच्या भट्टीमध्ये भस्म होताना बघताना. पण त्या भट्टीमध्ये प्रवेश झाला देवाच्या पुत्राचा आणि डोक्याचा एकही केस भस्म न होता त्या तिघांना बाहेर काढण्यात आलं. हालेलुया. आज रात्री देखील असंच काहीतरी घडणार आहे. तुमच्या जीवनातल्या त्रासांची भट्टी कितीही तप्त झालेली असली तरी निश्चिंत रहा, कारण या देवाच्या वेदीवरून येणारा शब्द, इथून केल्या जाणाऱ्या प्रार्थना आणि तोच देवाचा पुत्र तुमची परिस्थिती आज रात्री पूर्णपणे बदलून टाकणार आहे. तर तुम्ही तयार आहात? आमेन. तर टाळ्यांच्या मोठ्या आवाजामध्ये स्वागत करूया डायरेक्टर बोर्ड ऑफ चर्च काउन्सिल महाराष्ट्र, बिशप पीटर सिल्वे and a very anointed gospel singer pastor जयश्री सिल्वे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. You have come in the right place. तुम्ही योग्य जागी आलेले आहात. Finally, you came to the right place. सरते शेवटी तुम्ही योग्य जागी आलात. Finally, you will meet the living God. सरते शेवटी आता तुम्ही जिवंत देवाला भेटणार आहात. Finally, your prayers will be answered today. सरते शेवटी आज तुमच्या प्रार्थनांना उत्तरं मिळणार आहेत. Finally, you will receive the touch of God. सरते शेवटी आता तुम्हाला देवाचा स्पर्श मिळणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Romans 8 verse 31. रोमकरास याचा 8वा अध्याय त्यातलं 31वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. If your Bibles kindly open to Romans 8:31. तुमच्याकडे जर तुमचं बायबल असेल तर उघडा सगळ्यांनी प्लीज. रोमकरास 8वा अध्याय 31वं वचन. If God is for us, who can be against us? रोमकरास 8:31 मध्ये लिहिलंय, देव आपणाला अनुकूल असला तर आपणाला प्रतिकूल कोण आहे? म्हणजे Praise God. देव जर आपल्यासाठी असेल तर आपल्या विरुद्ध कोण जाऊ शकेल? Praise God. आमेन. Beloved people, hear me. माझ्या प्रियांनो, माझा ऐका. This is not just a question. आणि हा फक्त एक प्रश्न नाहीये, It's a declaration of victory. तर विजयाची एक घोषणा आहे. It's not a verse that we need to whisper. आणि हे असं वचन नाहीये की जे थोडंसं किंवा छोट्याशा आवाजात कुजबुजायचं आहे, It's the truth पण हे सत्य आहे. coming from God, हे देवाकडून आलेलं सत्य आहे. coming from heaven. हे स्वर्गातून आलेलं सत्य And आहे. it has to shake your souls awake. आणि त्यातून तुमचे जीव हादरायला हवे आहे. Because कारण Bible says, बायबल म्हणतं, if God is for us, जर देव आपल्यासाठी असेल will you ever lose? तर कधी तुम्ही हराल, पराजयी व्हाल? If God is for us, जर देव आपल्यासाठी असेल then victory will be ours. तर विजय आपलाच असेल. Praise God. देवाला धन्यवाद. So the most important question is सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, is God with you? देव आपल्या सोबत आहे का? Praise God. देव तुझ्या सोबत आहे का? Because if God is with you, कारण जर देव तुझ्या सोबत असेल then victory is yours. तर विजय तुझा आहे. You will never live in defeat. मग तू पराजयी जीवन जगणार नाही. If God is for you, जर देव तुझ्यासाठी the असेल outcome is fixed तर त्याचा परिणाम ठरलेला आहे and victory is yours. आणि विजय तुझा आहे. People may plot, लोक कदाचित कुयोजना करतील, people may plan, लोक योजना करतील, but God's plan always prevails. पण देवाची योजना नेहमी टिकून राहते. Praise God. देवाला धन्यवाद. You don't fight for victory when God is with you. देव जेव्हा तुमच्या सोबत असतो तेव्हा तुम्ही विजयासाठी लढत नाही, You fight from victory तर तुम्ही विजयापासून लढत असता. because God is victory. कारण देवच विजय आहे. Praise God. देवाला So धन्यवाद. don't worry. तर काळजी करू नका. Let God be with you. देवाला तुमच्या सोबत राहू दे. Seek His face every day. देवाचा चेहरा रोज शोधा. You know, this world, तुम्हाला ठाऊक आहे हे जग it's chasing everything. सगळं काही सगळ्या मागे धावत आहे. Money, हे जग पैशा मागे धावत आहे, fame, प्रसिद्धी मागे धावत आहे, friends, मित्रांमागे धावत आहे, luck, नशिबा मागे धावत आहे, stars, ग्रहांमागे धावत आहे. the whole system itself. आणि संपूर्ण सिस्टमच अलीकडे अशी चालतीये की जग आणि जगातले सगळे सगळ्याच्या मागे लागलेले आहेत. But पण they don't run after God. देवा मागे कोणी लागत नाहीये. And that's why this world is broken. आणि म्हणून हे जग तुटलेलं आहे. That's why this world is tired. म्हणून हे जग दमलेलं आणि थकलेलं आहे. That's why this world is empty. म्हणून हे जग रिकाम आहे. People trust their paycheck लोक आपल्या पगाराच्या चेकवर विश्वास ठेवतात, more than the provider. पण जो देणारा दाता आहे त्याहून जास्त त्यांचा विश्वास पगाराच्या चेकवर आहे. They look to planets ते ग्रहांकडे पाहतात instead of the Prince of Peace. आणि जो शांतीचा राजकुमार आहे त्याच्याकडे पाहतच नाही.
They follow followers आणि ते अनुयायांच्या मागे चालतात, instead of the Father in heaven. पण जो स्वर्गीय बाप आहे त्याच्या मागे चालत नाहीत. But then Bible drops this bold and thunderous question. पण मग बायबल एक अतिशय धाडसी आणि गर्जनाकारक प्रश्न टाकतो. And Bible says, बायबल म्हणतं, if God is for us, जर देव आपल्यासाठी असेल who can be against us? तर आपल्या विरुद्ध कोण जाईल? And let me tell you something tonight. आणि आज रात्री मला तुम्हा लोकांना काहीतरी सांगू द्या. This is no uncertain question. अनिश्चित प्रश्न नाहीये हा, This is a hammer for all your fears. तर तुमच्या सगळ्यांच्या भयासाठी असलेला हा हातोडा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. This is a trumpet blast आणि करण्याचा हा आवाज आहे, right in the middle of your battle. अगदी तुमच्या सगळ्या युद्धामध्ये This is a trumpet. करण्याचा आवाज A आहे हा. trumpet blowing for एक- you that victory is yours. एक करणं तुझ्यासाठी असा वाजणं आणि म्हणणं की विजय तुझाच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says, बायबल म्हणतं, Jeremiah 1 verse 9, इर्मियाचा पहिला अध्याय 9 वचन, they will fight against you, ते तुझ्या विरुद्ध लढतील but they will never win, पण ते कधी जिंकणार नाही, because I will be with you कारण मी तुमच्या सोबत राहीन and I will save you, says the Lord. आणि मी तुम्हाला तारीन असं देव म्हणतो. Praise God. देवाला धन्यवाद. Opposition may come, विरोध होईल हो, but पण it won't overcome you, त्याच्यावरून तो विरोध तुमचा मात नाही करणार. because विरोधाला विजय मिळणार नाही, कारण the Lord is your rescuer. प्रभू तुमचा बचाव करताय. What a power we have. किती मोठं सामर्थ्य आपल्याकडे आहे. You want power? तुम्हाला सामर्थ्य हवंय Have God on your तर side. देवाला आपल्या बाजूने घ्या. You want strength? तुम्हाला शक्ती हवी आहे, Have God on your side. देवाला आपल्या बाजूने घ्या. You want deliverance? तुम्हाला सुटका हवी आहे, Have God on your side. देवाला आपल्या बाजूने घ्या. You want victory? तुम्हाला विजय हवा आहे, Have God on your मग side. देवाला आपल्या बाजूने घ्या. हालेलुया. Yes, clap mightily for the Lord. जोरात टाळी वाजवा देवासाठी. हालेलुया. हे कोणाला जर आपल्या बाजूने ठेवायचंच असेल तर आमच्यासारखे तुम्हाला असंच म्हणणार, लोकांपेक्षा जास्त देव बाजूला ठेव, Praise God. स्वतःच्या शेजारी ठेव, देवाला घेऊन फिर. What a blessed assurance. म्हणजे किती धन्य खात्री आहे ही. Because this is the kind of truth that shakes every mountain का अशा पद्धतीचं सत्य प्रत्येक डोंगराला हलवतं and rolls every stone in your life. आणि तुझ्या आयुष्यातला प्रत्येक दगडधोंडा काढून टाकतं. Because if the creator of the whole universe कारण संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता is on your side, जर तोच तुझ्या बाजूने आहे, then tell me, तर मला सांगा, which enemy can win against you? कुठला शत्रू तुमच्या विरुद्ध जिंकू शकेल? Which force can win against you? कुठली अशी शक्ती आहे जी तुमच्या विरुद्ध जिंकू शकेल? Which man can go against you? कोण असा माणूस आहे घरचा बाहेरचा दारचा जो तुझ्या विरुद्ध जिंकू शकेल? Which devil can go against you? कोण असा सैतान आहे जो तुझ्या विरुद्ध जिंकू शकेल? What system can stop you? काय कुठली सिस्टम तुला थांबवू शकणार आहे? What storms can sink you? कुठली वादळ तुला बुडवू शकणार आहे? Which devil can destroy you? कुठला सैतान तुझा नाश करू शकणार आहे? There is no chance. म्हणजे संधीच नाही. Not even 1 in a million. अगदी मिलियन मध्ये एक संधी सुद्धा नाही. You can't lose तुम्ही हरू शकतच नाही when God is for you. जेव्हा देव तुमच्यासाठी आणि तुमच्या बाजूने असतो तेव्हा. And for those who don't believe in Him, आणि ज्या लोकांचा देवावरच विश्वास नाहीये, this word is specially for you. त्या अशा लोकांसाठी हे वचन खास करून आहे. Because कारण there is a side you need to be on. एक बाजू आहे ज्या बाजूने तुम्ही नेहमी असायला पाहिजे, The right side. आणि ती योग्य बाजू आहे, The good ती side. चांगली बाजू The आहे, blessed ती side. आशीर्वादित बाजू And आहे, that is God's side. आणि ती देवाची बाजू आहे. आमेन. Fear will lose its grip कारण की भीतीची पकड मग ढिली होईल when you know who is holding your life. जेव्हा तुला कळेल की तुझं आयुष्य कुणाच्या हातात आहे. Praise God. तुझ्या जीवनाला कोण धरून आहे हे तुला कळल्यानंतर भीतीची पकड ढिली होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 54 verse 7, यशा 54:7, 54:17, यशा 54:17, no weapon formed against you shall prosper. तुझ्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. When you choose to have God on your side, जेव्हा तुम्ही असं निवडता की नाही मला ना माझ्या बाजूने देवच हवाय, the whole equation changes. मग संपूर्ण समीकरण बदलून जातं. जेव्हा आपण असं म्हणतो की कोणी असो कोणी नसो पण मला माझ्या बाजूने देव हवाय, Because your battle becomes His business. मग तुमचं युद्ध देवाचा कारभार बनतो. Your weakness becomes His weapon. मग तुमचा अशक्तपणा देवाचं शस्त्र बनतं. Your pain becomes His मग platform. तुझ्या वेदना त्याचा मंच बनतो.
हालेलुया. Your तुझ्या pain वेदना becomes त्याचा your मंच. platform. तुझ्या वेदना त्याचा मंच बनतो. Your life gets covered by a power that can never lose. आणि तुझं जीवन अशा सामर्थ्यात झाकलं जातं जे सामर्थ्य कधी हरूच शकत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Peace does not come from possessions. Peace comes from the presence of God. शांती मालमत्तेतून आणि प्रॉपर्टीतून येत नाही बेटा. शांती देवाच्या सहवासातून येते. That's why he's called the bread of life. म्हणून त्याला जीवनी भाकर असं नाव आहे. The world is full, आज संपूर्ण जग भरलंय but still starving तरी सुद्धा उपाशी आहे. because कारण they don't have the bread of life त्यांच्याकडे जीवनी भाकर नाही which comes from God. जी देवाकडनं येते. स्वामी तिन्ही जगाचा येशू विना भिकारी आहे. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 20th chapter, 2 इतिहास 20वा अध्याय. the sun rose over Jerusalem, सूर्य यरुशलेमेवर उगवला but King Jehoshaphat, पण यहोशाफाट राजा he woke up to a dark news. तो मात्र एका काळ्या बातमीला जागा झाला His kingdom was under a threat. आणि त्याचं राज्य भीतीखाली आलं. The messengers ran before the king breathless. आणि सगळे निरोपे त्या राजासमोर असं कावरा मावरा श्वास घेऊन आले And they said, "Oh mighty king, आणि म्हणाले, महान राजा, a vast army is coming against us. एक मोठं सैन्य आपल्या विरुद्ध येत आहे The Moabites, आणि मोवाबी लोक येत आहेत, the Ammonites, अमोनी येत आहेत, Mount Seir, सियर येत आहेत, they are all marching together सगळे एकत्र मिळून आपल्या विरोधात येत आहेत and they are almost near our door." आणि ते जवळजवळ आपल्या दाराशी आहेत. Jehoshaphat king's heart trembled. मग यहोशाफाट राजाचं हृदय हादरलं The people panicked. आणि लोक घाबरले. Fathers held their children. वडिलांनी आपल्या मुलांना जवळ कवटाळलं. The mothers packed their bags. मातांनी आपल्या बॅगा बांधल्या The priests were whispering prayers आणि याजक प्रार्थना बोलायला लागले. because the army was bigger. कारण की सैन्य मोठं होतं, The army was stronger सैन्य बलवान होतं and it was closer than anyone expected. आणि ते सैन्य कुणापेक्षाही जास्त जवळ होतं. And King Jehoshaphat, आणि यहोशाफाट राजा he could imagine death. तो कल्पना करू शकत होता मृत्यूची. He could imagine bloodshed. आणि त्याला कल्पना यायला लागली की आता रक्तपात होणार, आता आपण मरणार, अशा कल्पना. He could imagine destruction. त्याला कल्पना यायला लागल्या की आता आपला नाश होणार आहे. He could see the bruises of war. आणि त्याला सगळीकडे युद्धाचं खरचटणं, युद्धातल्या जखमा दिसायला लागल्या. Even before a single battle had begun, म्हणजे एखादं युद्ध सुरू होण्या अगोदर त्याच्या मनात या सगळ्या कल्पना यायला लागल्या. he saw the fear in the eyes of his people. त्याला त्याच्या लोकांच्या नजरेमध्ये भीती दिसली And he took the threat letter आणि मग त्याने ते भयाचं पत्र घेतलं and he asked the Lord, आणि प्रभूला विचारायला "You आला have to help की me." तू मला मदत कर. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 20 verse 12, 2 इतिहास 20वा अध्याय 12व the वचन. king said, राजा बोलला, "Lord, प्रभू, we don't have the strength to face this army. आमच्याकडे शक्ती नाही या सैन्याला तोंड द्यायची. We don't know what to do. आम्हाला कळत सुद्धा नाही आम्ही काय But करावं. our eyes are upon you. पण आमचे डोळे तुझ्यावर आहेत. आमेन. Our eyes are upon you. आमचे डोळे तुझ्यावर आहेत. All the men, all the women, all the babies, सगळे पुरुष, स्त्रिया, बाळ, मुलं सगळे they were all waiting, सगळे वाट पाहत होते waiting for a word coming from की God. देवाकडनं एक शब्द येईल. Then the Spirit of God moved upon a man. आणि मग देवाचा आत्मा मनुष्यावर आला And he said, आणि म्हणाला "Listen, Judah. की यहूदा ऐक, Listen, people. लोकांनो ऐका, Listen, king. राजा तू ऐक, Don't be afraid of this huge army घाबरू नको या मोठ्या सैन्याला, because the battle is not yours. कारण युद्ध तुझं नाहीये, It belongs to God." तर युद्ध देवाचं आहे. And God said, आणि देव बोलला, "Tomorrow, उद्या go out, तुम्ही जा, not to fight, युद्ध करायला नाही, but to see what I will do. पण मी जे करणार आहे ते पाहायला जा. You won't need to lift up a single sword. तुम्हाला एक तलवारही उपसायला लागणार नाही, Just stand still केवळ शांत उभे राहा and see the salvation of the Lord. आणि प्रभू देत आहे ते तारण पहा. Fear not. भिऊ नका, Don't panic घाबरू नका, because the Lord is with you." कारण प्रभू तुमच्या सोबत आहे. In one night, एका रात्री God sent one angel, देवाने एक दूत पाठवला. not an army of angels, दूतांचं सैन्य नाही पाठवलं, only one angel, एकच दूत देवाने पाठवला, just one. एक. And 1,85,000 Assyrian soldiers fell. आणि 1,85,000 अशुरी सैन्य
खाली पडलं. with only one sword of the angel of म्हणजे God. देवाच्या दूताच्या एका तलवारीवरती 1,85,000 सैनिक खाली पडले. Not one soldier of Judah stepped out. आणि यहुदाचं तर सैन्य बाहेर गेलंच नाही, एकही सैनिक गेला नाही. They were only watching God working wonders. ते केवळ बघवते की देव कसा चमत्कार करत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. If God is for you, जर देव तुमच्यासाठी असेल, if God is with you, जर देव तुमच्या सोबत असेल, what can go against तर you? काय तुमच्या विरुद्ध जाऊ शकेल? Who can go against आणि you? कोण तुमच्या विरुद्ध जाऊ शकेल? That war ended without a single fight ते युद्ध एकही युद्ध न करता संपलं, because God fought for them. कारण देव त्यांच्या वतीनं लढला. Praise God. देवाला धन्यवाद. The enemy saw blood, शत्रूंना रक्त दिसलं, but God brought a breakthrough. पण देवाने नवीन सुरुवात आणली. The enemy shouted loud, शत्रू जोरात ओरडला, but heaven moved in silence. पण स्वर्ग मात्र शांतपणे हललं. And that is the way God works. अशा रीतीनं देव कार्य करतो. When God steps in, जेव्हा देव येतो, even one angel एक दूत जरी असला can do more than 1,000 soldiers. तरी तो हजारो सैनिकांपेक्षा मोठं कार्य करून Praise जातो. God. देवाला धन्यवाद. You may feel surrounded, तुम्हाला असं वाटेल की मला घेरलेलं आहे, but God surrounds what surrounds you. पण जे काही तुला घेरतं त्याच्या पुढे घेराव देव घालतो. Say, आमेन. you may feel surrounded, तुला असं वाटत असेल की मला घेरलेलं आहे, but God surrounds what surrounds you. पण जे तुला घेरतंय त्याच्याही पुढे घेराव देव घालतो. Praise God. देवाला धन्यवाद. So lay your fear before God म्हणून तुमचं जे काही भय असेल ते देवासमोर ठेवा and watch Him lay your enemies to rest. आणि बघत राहा की देव कसं तुमच्या शत्रूंना विसावा देतो, म्हणजे शत्रूंपासून तुम्हाला विसावा देतोय ते बघत राहा. Can any problem win over you? कुठली समस्या मग तुमच्यावर जिंकू शकते का? When the Creator is with you, ज्या निर्माण करता तुमच्या सोबत आहे, He is the creator of the whole तो universe. संपूर्ण सृष्टीचा निर्माण करताय. This is not my fight. आणि हे माझं युद्ध नाही, This is my God's हे fight. माझ्या देवाचं युद्ध आहे. आमेन. Maybe you are pressed down tonight. आणि कदाचित आज रात्री तुम्हाला जरा असं You are in चुरडल्यासारखं pain होत, tonight. आज रात्री तुम्हाला चुरडल्यासारखं होत You are असेल, in trouble tonight. वेदनेत असाल, त्रासात असाल, But पण don't give up. हार मानू नका. Just say, फक्त म्हणा, Lord, प्रभू this is not my fight. हे युद्ध माझं नाहीये, I cannot do it. मला हे जमणार नाहीये, मला हे झेपणारच नाहीये, माझी ऐपतच You नाही. fight for me. तू माझ्यासाठी लढ. ये मेरे से होने वाला ही नहीं है, तू मेरे लिए कर. This king's story can be your story आणि या also tonight. राजाची कथा आज रात्री तुमची कथा बनू शकते. You may also be surrounded by problems. आणि तुम्ही सुद्धा कदाचित सगळ्या समस्यांनी घेरलेले असाल. You may feel overwhelmed. तुम्हालाही असं आश्चर्यचकित झाल्यासारखं, आव असल्यासारखं वाटत असेल. You may have no strategy, no plan. तुमच्याकडे पण काही योजना वगैरे नसतील, तुमचं काही प्लॅनिंग नसेल, But पण if God is for you, जर देव तुमच्यासाठी आहे the outcome is already settled. तर त्याचा परिणाम ऑलरेडी सेटल्ड आहे. So stop fighting battles that does not belong to you. तर अशी युद्ध लढणं बंद करा जी युद्ध तुमची नाहीच आहेत. Get already claimed victory that God has given to you. आणि ऑलरेडी जो विजय देवाने तुम्हाला दिलेला आहे त्या विजयामध्ये राहा. You don't need to use weapon. तुम्ही शस्त्र वापरायची गरजच नाही. Let the world use the weapon. जगाला शस्त्र वापरू दे, You don't use the weapon. तुम्ही शस्त्र वापरायची गरज You नाही. have only one weapon. तुमच्याकडे एकच शस्त्र आहे. And what is that weapon? आणि ते शस्त्र काय आहे? Worship, आराधना, praise, स्तुती, thanking God, देवाचे आभार मानणं, kneeling before God, देवासमोर गुडघे टेकणं, praying to God, देवाला प्रार्थना करणं, coming to church every Saturday. चर्चला दर शनिवारी येणं, हे आपलं शस्त्र आहे. When the enemy looks stronger, जेव्हा शत्रू आपल्याला बलवान दिसतो, then you need to pray. मग तुम्ही प्रार्थना करायची गरज आहे. Then you will be stronger than your enemies. म्हणजे मग तुम्ही तुमच्या शत्रूपेक्षाही जास्त बलवान व्हाल. Praise God. देवाला धन्यवाद. What looks big for you जे तुमच्यासाठी मोठं वाटेल is just right for God. ते देवासाठी अगदी बरोबर आहे. आपल्याला जरी ते भलं मोठं वाटलं तरी देवासाठी ते बरोबर आहे. When God sees your enemy, आणि देव जेव्हा तुमच्या शत्रूला पाहिल, God says, I got this handled. देव Don't म्हणतो worry. नाही नाही, मी हे सगळं करून घेईन, मी हे सगळं बघून घेईल, तू काळजी करू नको. You just step back तू केवळ मागे जा and watch me move. आणि तू बघत राहा मी कसं काम करतो. Praise God. देवाला धन्यवाद. Stand still and see the salvation of the Lord. शांत उभे राहा, उगे उभे राहा, देव देतो ते तारण पहा. For the world, your praise may be foolish. आज जगाला तुमची स्तुती मूर्खासारखी वाटेल, And surely, आणि नक्कीच in a war, युद्धात
praise looks foolish. युद्धामध्ये युद्ध करतात ना तलवारीनं किंवा शस्त्रांनी, युद्धामध्ये स्तुती करायला गेलं तर ते मूर्खासारखंच वाटतं. Until that same praise brings down the wall. पण जर त्या स्तुतीनंच सगळा कोट खाली पाडला तर गोष्ट वेगळी. Praise God. देवाला धन्यवाद. Jericho wall falls down by praises. यरियोचा कोट खाली पडतो स्तुतीनं. So don't measure the size of your enemy. तर तुम्ही तुमच्या शत्रूचं मोजमाप करू नका की हा शत्रू किती मोठा आहे. Measure the faithfulness of your God. तर तुमच्या देवातला विश्वासूपणा किती मोठा आहे तो मोजा. Praise God. आभाळापर्यंत पोहोचेल एवढा देवातला विश्वासूपणा मोठा आहे. Just lift up holy hands केवळ पवित्र हात वर करायचे and say, Lord, आणि म्हणायचं प्रभू I cannot do it. मी नाही करू शकत. Don't raise your fist. तुमची मूठ नका उभारू. Raise your palm towards तर God. तुमचा हात देवाला द्या. Sing songs to God. देवाची गाणी गा. Stand still शांत उभे राहा and let God show you आणि देवाला तुम्हाला दाखवू द्या what it looks like when the battle belongs to Him. युद्ध जेव्हा त्याच्या मालकीचं असतं तेव्हा ते कसं दिसतं. Praise God. देवाला धन्यवाद. Only God is our safe place. फक्त देवच आपलं सुरक्षित स्थान आहे. Only God is our sure strength. फक्त देवच आपली अगदी 100% खात्रीपूर्वक ताकद आहे. And God is ever ready to help आणि देव नेहमी तयार असतो आपल्याला मदत करायला. whenever we are in trouble. जेव्हा केव्हा आपण त्रासात असतो तेव्हा देव आपल्याला सहाय्य करायला तयार असतो. Because the Bible says कारण की बायबल म्हणतं in Psalm 46 स्तोत्र 46 verses 1, 2 and 3, 1, 2 आणि 3 वचन. God is our refuge and our strength, परमेश्वर आपला आश्रयस्थान आणि आपली ताकद आहे. a very present help in trouble. आणि तात्कालिक समयी संकटांमध्ये अगदी तात्कालिक मदत आहे तो. So we will not be afraid, म्हणून आपण घाबरायचं नाही. even if the earth shakes, जरी संपूर्ण पृथ्वी हादरली तरी, even if the mountains fall into जरी the sea, डोंगर समुद्रात पडले तरी, even if the oceans roar महासागर गरजला तरी and the mountains tremble, आणि डोंगर थरथरले तरी सुद्धा we will not be afraid. आपण घाबरायचं नाही. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Don't be afraid, नाही घाबरायचं. because the earth itself is held in the hands of God. कारण संपूर्ण पृथ्वी देवाच्या हातात आहे. And when things go wrong, आणि जेव्हा गोष्टी सगळ्या चुकीच्या होतात my God is not far away. तेव्हा माझा देव काही लांब नाही. He is your shelter. माझा देव तुमचा आश्रयस्थान आहे. He is your backup. माझा देव तुमचा बॅकअप आहे. He is your strength. माझा देव तुमची शक्ती He आहे. is your comfort. माझा देव तुमचं सांत्वन आहे. He shows up when you need Him most. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला देवाची सगळ्यात जास्त गरज असते देव येतो. He is not late. देव उशिरा येत नाही. God is not distant. देव लांब नाही. But He is a very present help in your struggle. तर तुझ्या संघर्षांमध्ये तो तुझी अगदी जवळची तात्कालिक मदत आहे. Even if the whole world feels like falling apart, आणि जरी तुला असं वाटलं की माझं संपूर्ण जग ढासळून पडतंय, God's people do not need to panic. तरी देवाच्या लोकांनी असं गोंधळायची आणि घाबरायची गरज नाही. Why? का? Because God holds us even when the ground beneath us is gone. का आपल्या खालची जमीन जरी सरकली तरी सुद्धा देव आपल्याला धरून असतो. Even if the earth is gone, संपूर्ण पृथ्वी जरी गेली you don't need to fear. तरी आपण घाबरायची गरज नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Most of you have come here. तुमच्यातले जास्तीत जास्त लोक येथे आलेत. You may have tried many things. कदाचित तुम्ही बऱ्याच गोष्टींचे प्रयत्न केले असतील You have tried everything else. आणि सगळ्या इतर गोष्टींचे प्रयत्न केले असतील And you have seen nothing is working. आणि तुमच्या असं लक्षात आलं असेल की माझं काम नाही होत. You have to go beyond the clouds. तुम्हाला ढगांपलीकडे जावं लागेल You cannot expect earthly gods to help you. आणि पृथ्वीवरील देवांनी तुम्हाला मदत करण्याची अपेक्षा तुम्ही ठेवूच नाही शकत. You have to go above the earth. तुम्हाला ढगांपलीकडे पृथ्वी पलीकडे जावं लागेल. You have to go to the very heavens तुम्हाला अगदी स्वर्गात जावं लागेल where God is, जिथे देव आहे from where God rules. आणि जिथून देव राज्य करतो. And so when you choose this God आणि म्हणून जेव्हा तुम्ही या देवाला निवडाल and choose His side, आणि देवाची बाजू निवडाल everything in your life changes. तेव्हा तुमच्या जीवनातलं सर्व काही बदलेल. आमेन. Everything in your life changes. तुमच्या जीवनातलं सर्व काही बदलेल. Your battle becomes His battle. तुमचं युद्ध त्याचं युद्ध होईल. Your pain becomes His pain. तुमच्या वेदना त्याच्या वेदना होतील. Your sufferings become His sufferings. तुमचे त्रास त्याचे त्रास होतील. Your weakness becomes His weapon. तुमचा अशक्तपणा त्याचं शस्त्र होईल. Praise God. देवाला Your धन्यवाद. life gets covered by the power of आणि God. तुझं जीवन देवाच्या सामर्थ्याने झाकून जाईल. Where you will see that you can never lose. जिथून तुला असं दिसेल की तू कधी पराजयी होऊ शकत नाही. So I ask you tonight, मग आज रात्री मी तुम्हा लोकांना विचारतोय, is God for you? देव तुझ्या बाजूने आहे का? Have you found the living God? तुला जिवंत देव सापडला आहे का? Have you found the God of the heavens? तुला स्वर्गातील देव सापडला आहे का? Have you found the reality God? तुला खरा देव सापडला आहे का?
Because the world is heavy. कारण जग जड आहे It is always trying to carry life without the life giver. आणि जग नेहमी जीवन दात्याच्या शिवाय जीवन घेऊन फिरायचा प्रयत्न करतं. You are fighting everything. तुम्ही सगळ्या विरुद्ध लढताय. Why? का? Because you are connected to nothing eternal. कारण तुमचा संपर्क सनातन गोष्टींशी नाहीच आहे. You are fighting everything. तुम्ही सगळ्याशी लढताय Because you are not connected to God. कारण तुमचा देवाशी संपर्क नाहीये. And as long as you are not connected to God, you will be fighting every day of your life. जोर तुमचा देवाशी संपर्क लागत नाही तुम्ही आयुष्यातील दर दिवसाला असंच लढत राहाल. Peace cannot be found in protest. शांती आंदोलनात नाही मिळत. It's only found in the presence of God. शांती फक्त देवाच्या सहवासात सापडते. Praise God. देवाला धन्यवाद. No government can give what only God can provide जे you. देव देतो ना, जे फक्त देवच देऊ शकतो ना, ते कुठलेही सरकार देखील देऊ नाही शकत. Praise God. देवाला धन्यवाद. And you are not losing because you are weak. आणि तुम्ही पराजयी होताय, तुम्ही अशक्त आहात म्हणून तुम्ही पराजयी होत You नाही. are losing because you are alone. तुम्ही एकटे आहात म्हणून पराजयी होताय. You are fighting your battles alone. कारण तुम्ही तुमची युद्ध एकटे लढताय. You are like a lamb among the wolves. आणि तुम्ही लांडग्यांमध्ये एक मेंढरू सापडल्यासारखं झालंय. But when the shepherd comes, पण जेव्हा मेंढपाळ येतो you will not be devoured. तेव्हा मात्र त्या मेंढराला ते लांडगे खाऊ नाही शकणार. Praise God. देवाला धन्यवाद. Life without God is a war zone. देवाशिवायचं जीवन म्हणजे युद्धाचा प्रभाग आहे. Life without God is a war zone. देवाशिवायचं जीवन युद्धाचा झोन आहे. With no commander over you. की जिथे कोणी सेनापती किंवा अधिकारी तुमच्यावर नाही. You are screaming for justice. आणि तुम्ही मग किंचात राहाल की मला कोणीतरी न्याय द्या. But the judge is missing. पण न्यायाधीशच तिथे नसणार न्याय द्यायला. There is no judge here. इथे कोणी न्यायाधीश नाही. Only God is the sure judge. फक्त देवच खात्रीपूर्वक न्यायाधीश आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That's why struggle ends when your surrender begins. आणि म्हणून जेव्हा तुम्ही संपूर्ण देवा शरण येता तेव्हा संघर्ष संपतात. And that surrender is only to be at the feet of God. आणि ते देवा शरणच आलं पाहिजे. आपण देवाच्या चरणीच ते आपण शरण यायचंय. People chase after peace, पण लोक मात्र शांतीच्या मागे लागतात. but they refuse the Prince of Peace. पण शांतीचा राजकुमार मात्र ते नाकारतात. I'm telling you, मी सांगतो ना, no boss can bless you like the one who owns it all. एकही बॉस असा आशीर्वाद तुम्हाला देऊ शकणार नाहीये जसा आशीर्वाद तो सगळ्यांचा जो मालिक आणि बॉस आहे तो देईल. Yes, you are alone on a rooftop. आणि तुम्ही छपरावर जरी एकटे असाल Many of you are alone, आहात, तुम्ही अनेक जण छपरावर एकटे आहात, in pain, वेदनेत पण एकटे आहात. because कारण you left the house of His presence. तुम्ही त्याच्या सहवासाचं घर सोडलं. It's no more money now. आता पैसा नाही, You need it more. आता पैशा पलीकडे काहीतरी जास्त लागणार आहे. Something else. आता अजून काहीतरी लागणार आहे. अभी पैसे से भी काम नहीं होने वाला बेटा. Money also doesn't work today. कधी कधी पैसाही काम करत नाही. आता या मितीलाही पैसा काम करत नाही. You need the master of the money. तुम्हाला पैशाचा धनी लागणार आहे. सगळ्यामध्ये पैसा कामी येत नाही. पैशाचा मालक लागतो सगळ्यात. You need God itself. आणि तो देव आहे. तो देवच तुमच्यासाठी गरजेचा आहे. For many people, money is पण God. अनेक लोकांसाठी पैसाच देव आहे. They worship the money. ते पैशाची आराधना Many करतात. times this money also doesn't help. अहो पण अनेक वेळेला हा पैसा सुद्धा कामी येत नाही. And when you don't have money, whom will you worship? आणि जर पैसाच तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही कोणाची आराधना कराल? See, Huh? you feel like the lonely bird आणि मग तुम्हाला छपरावरच्या एकट्या पक्ष्यासारखं वाटेल. because you have left the nest of God. कारण देवाचं घरटं तुम्ही सोडून दिलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, wisdom is not found in the crowd. ज्ञान लोकांच्या गर्दीत सापडत नाही. It's found in the presence of God. ज्ञान देवाच्या सहवासात सापडतं. It's only found in the presence of ज्ञान God. फक्त देवाच्या सहवासात सापडतं. Bible says बायबल म्हणतं God made our first parents on this earth. देवाने आपल्या प्रथम पालकांना या जगात निर्माण केलं. He named them Adam and Eve. त्या दोघांचं नाव देवाने आदाम आणि हव्वा ठेवलं. They had no pain, no sorrow, no death, त्यांना वेदना नव्हत्या, दुःख, मरण काही नव्हतं. no shame, लज्जा, अपमान नव्हता. just the presence of God. केवळ देवाच्या सहवासात ते दोघं जगत होते. They had peace and purpose, शांती होती, संकल्प होता. but पण they chose the serpent over their Savior. त्यांनी तारणाऱ्याच्या ऐवजी साप निवडला. They believed the lie over the truth. आणि त्यांनी सत्याच्या ऐवजी असत्यावर विश्वास And ठेवला. when they spoke the lie, आणि जेव्हा ते खोटं बोलले because they believed in a lie, कारण त्यांनी खोट्यावर विश्वास ठेवला होता, sin stepped in their life त्यामुळे पाप त्यांच्या जीवनात आली and broke everything. आणि सगळंच तुटलं. Shame entered.
लज्जा आली, fear entered, भीतीचा प्रवेश झाला, pain entered, वेदनेचा प्रवेश झाला, sickness entered, आजार आले separation from God entered, आणि देवापासून विभक्तपण आलं and death entered the world. आणि मृत्यू या जगात आला. Man was cut off from the presence of God. मनुष्य देवाच्या सहवासापासून तुटला, But God did not leave पण mankind. देवाने तरीही मानव जातीला सोडलं नाही. God had a great plan. देवाच्या योजना महान होत्या And in this plan, आणि या योजनेत what do we see? आपल्याला काय पाहायला मिळतं? Jesus stepping in this sin-infested world. येशू या पापाने माखलेल्या जगात आले. God did not send an angel. देवाने दूत नाही पाठवला He didn't write it in the clouds. आणि देवाने ढगात काही लिखाण नाही केलं. He didn't send 8-point program. देवाने कुठला 8 मुद्द्यांचा प्रोग्राम पाठवला नाही. No, he sent his only begotten son. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला He said, आणि म्हणाला, I don't believe anybody. माझा कुणावरही विश्वास नाही, Only Jesus I believe. फक्त येशूंवर माझा विश्वास आहे. Because he will do what no man can do. कारण एकही माणूस जे करू शकणार नाही ते येशू जरूर करणार. Jesus came on this earth आणि येशू या जगात आले not to condemn you, तुम्हाला दंडाज्ञा द्यायला नाही, but to rescue you, तर तुम्हाला वाचवायला आले, to give you life and life in abundance. तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन द्यायला आले. Jesus healed the sick. येशूंनी आजारांना आरोग्य दिलं, Jesus gave sight to the blind. येशूंनी अंधांना दृष्टी दिली, Jesus raised the dead. येशूंनी मेलेल्यांना जिवंत केलं, Jesus walked on the water. येशू पाण्यावर चालले, Jesus multiplied bread and fish. येशूंनी भाकर आणि मासे बहुगणित केले, Jesus stilled the storm. येशूंनी वादळ शांत केलं. Praise God. देवाला धन्यवाद. What he didn't do, काय केलं नाही येशूंनी? everything that God does, he did. जे सर्व देव करतो ते येशूंनी केलं. So who is Jesus? मग येशू कोण आहे? He is the living God. येशू जिवंत देव आहेत. He Amen. lived a sinless life. येशू एक पाप विरहित जीवन जगले. He did not commit one single sin. येशूंनी एकही पाप केलं नाही. He loved us so much. येशूंनी इतकं प्रेम केलं आपल्यावर He was called the friend of की sinners. येशूंना पाप्यांचा मित्र हे नाव पडलं. Jesus took the sins of the whole world. येशूंनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं, He took our place on the cross. आपली जागा वधस्तंभावर घेतली They beat him. आणि येशूंना त्यांनी मारलं. They mocked him. येशूंची त्यांनी मस्करी केली. They nailed him on the cross. येशूंना त्यांनी वधस्तंभी खिळलं. He carried every man's sin. प्रत्येक माणसाचं पाप येशूंनी स्वतःवर घेतलं. He carried every one of your failures. तुम्हा प्रत्येकाचं अपयश येशूंनी स्वतःवर घेतलं. He carried every one of your shame. तुम्हा प्रत्येकाची लज्जा आणि अपमान येशूंनी स्वतःवर घेतला. And when he said it is finished, आणि येशू जेव्हा म्हणाले की आता हे संपलंय, your sentence was cancelled forever and ever. तेव्हा तुमची दंडाज्ञा कायमची नाहीशी झाली. Heaven was opened because of Jesus. आणि येशूंमुळे स्वर्ग उघडलं. God opened the door of heaven for you all. देवाने स्वर्गाचं दार तुम्हा सर्वांसाठी उघडलं. God said, देव बोलला, whoever believes on Jesus, जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल, heaven will be sure for him. स्वर्ग त्याच्यासाठी नक्की असणार आहे. My Jesus died, माझे येशू मरण पावले, but पण he didn't stay dead. ते तिथे मेलेले राहिले नाहीत. 3 days later, 3 he दिवसांपश्चात got up with all power in his hand. येशू हातात सर्व सामर्थ्य घेऊन परत उठले He said, all authority आणि म्हणाले, सर्व अधिकार of heaven and earth स्वर्गातला आणि पृथ्वीवरचा has been given to me. मला दिलेला आहे. Matthew 28. मत्थ्य 28. All authority is given to me. सर्व अधिकार मला दिलेला आहे. Why do we need Jesus? का आपल्याला येशूंची गरज आहे? Because he has all authority. कारण येशूंकडे सर्व अधिकार आहे. Because sin separated us. कारण पापाने आपल्याला वेगळं केलं, But Jesus reconnected us to God. पण येशूंनी आपल्याला देवाच्या संपर्कात परत आणलं. Because life is hard. कारण जीवन अवघड आहे. We cannot make it on our own. आपल्याला स्वतःवर तर हे जीवन बनवता येणार नाही, But Jesus gives you hope. पण येशू तुम्हाला आशा देतात. Jesus said येशू म्हणाले in Matthew 11:28, मत्थ्य 11:28, come to me, माझ्याकडे या, all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जनो, and I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. Praise God. देवाला धन्यवाद. If your sickness is real, Jesus is real. तुमचे आजार खरे आहेत तर येशू सुद्धा खरे आहेत. If your enemy is real, Jesus is real. तुझा शत्रू खरा आहे तर येशू पण खरे आहेत. And Jesus is greater. आणि येशू तर महान आहेत. That's why म्हणून Paul the apostle shouts, प्रेषित पौल ओरडला if God is for us, की देव जर आपल्या बाजूने असेल who can go against तर us? कोण आपल्या विरुद्ध जाईल? You may fall, but Jesus will lift you तर up. कोण आपल्या विरुद्ध जाईल? कदाचित तुम्ही पडाल पण येशू तुम्हाला परत उचलतील. You may fail, but Jesus will pass तुम्ही you. अपयशी व्हाल पण येशू तुम्हाला पास करतील. You may fear, but Jesus will cover you. तुम्हाला भीती वाटायला लागेल पण येशू तुम्हाला झाकतील. You may be attacked, तुमच्यावर हल्ला होईल but with God on your side, पण देव जो तुमच्या बाजूने
you असेल can never lose. तर तुम्ही कधी 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 पराजय होऊ नाही So शकत. come back to तर God. देवाकडे परत या, Come back to God. देवाकडे परत या, Come through Jesus येशूद्वारे या and walk in the victory already won by Jesus for you. आणि येशूंनी तुमच्यासाठी जो विजय ऑलरेडी घेतलाय त्या विजयात चाला. Don't hesitate. डगमगू नका, Don't waste your time. तुमची वेळ वाया घालू नका. Jesus has paved a way for you to go to heaven. येशूंनी मार्ग तयार केला तुमच्यासाठी स्वर्गात जायचा. Bible says in Mark chapter 10, मार्कचा 10वा अध्याय बायबल म्हणतं, it was just another dusty day on the road to Jericho. यरीहोच्या रस्त्यावरचा अजून एक धुळीनं माखलेला दिवस. The crowd was loud. लोकांची गर्दी अशी जोरात होती, The people were many. लोक खूप, And the healer was passing आणि by. आरोग्यदाता तिथून जाणार होता. But sitting on the roadside, पण रस्त्याच्या कडेला बसलेला there was a man एक माणूस who was ignored by all. होता ज्याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं, म्हणजे पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं केलं. A man they stepped over. आणि त्या माणसाला सगळ्यांनी तुडवलं. A man they didn't think mattered anything. आणि तो माणूस कोणाला काही वाटतच नव्हता. What was his name? त्याचं नाव काय? Bartimaeus. बार्थिमेयस. He was- बार्थिमेय, बर्थलमय. He was blind. आंधळा होता, He was a beggar. भिकारी होता, He was begging. भीक मागायचा, He had no future. त्याला भविष्य नाही, He had no hope त्याला आशा नाही, until Jesus came near. जोवर येशू त्याच्या जवळ आले नाही. I'm telling you, मी सांगतो you ना, will never have hope until Jesus comes near. जोवर येशू तुमच्या जवळ येत नाही तुम्हाला आशा सापडणार नाही. You will never have real joy until Jesus comes जोवर near. येशू तुमच्या जवळ येत नाही तुम्हाला खरा आनंद सापडणार You नाही. will not have eternal life until Jesus comes near. जोवर येशू तुमच्या जवळ येत नाही तुम्हाला अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्षही सापडणार नाही. When Bartimaeus heard बार्तिमेयने जेव्हा ऐकलं that it was Jesus, येशू आले, he didn't whisper. तो हळू आवाजात बोलला He नाही, didn't wait. त्याने वाट पाहिली नाही. What did he do? तर त्यांनी काय केलं? He didn't care who was watching him. त्यांनी काही परवाच केली नाही की मला कोण बघताय. He just cried out, तर जोरात ओरडला, Jesus, येशू Son of David, दाविदाच्या पुत्रा, have mercy on me. माझ्यावर दया करून जा. Now the crowd did not like it. लोकांच्या गर्दीला नाही आवडलं. Rightly the Bible says, बरोबरच बायबल म्हटलं, if God is for us, देव जर आपल्यासाठी असेल that means म्हणजे not many will be for you. अनेक माणसं आपल्या बाजूने नसणार आहेत बेटा, मित्रांपेक्षा शत्रूच खूप असणार आहेत आपले. Hey. And so they tried to shut him up. तर लोकांच्या गर्दीनं प्रयत्न केला की या आंधळ्याचं तोंड बंद करावं, की तू गप्प बस. They said, be quiet, आणि त्याला म्हणाले सुद्धा सगळे की तू गप्प बस, sit down. खाली बस, You're not important enough. तू काय महत्वाचा माणूस वगैरे कोणी नाहीयेस, गप्प बस. You're not qualified for a miracle. काय तुझं शिक्षण वगैरे नाही, अडाणी कुठला, तुला काय बरं वाटणार आहे, तुझ्यासाठी चमत्कार नसतात. But the more they tried to silence him, पण जेवढं जास्त त्या लोकांनी याला शांत करायचा प्रयत्न केला the louder he shouted. तेवढं जोरात हा ओरडला. The more they tried to push him back, आणि जेवढं त्याला त्यांनी ढकललं the harder he pressed himself forward. तेवढं जास्त तो पुढे आला. Because Bartimaeus understood something. कारण बार्तिमेयला काहीतरी कळलं. And we all need to learn from this blind beggar. आणि या आंधळ्या भिकाऱ्याकडून आपण सगळ्यांनी खरं म्हटलं तर शिकलं पाहिजे. Yes. Oh. Sometimes education does not teach you much where blind Bartimaeus teaches you. कधी कधी शिक्षण आणि डिग्र्या आपल्याला फारसं शिक्षण देत नाहीत, पण आंधळा भिकारी बरंच काही शिकवून जातो. Sometimes poor people can get their work done better than the educated ones. कधी कधी गरिबांचं काम त्या गरिबांना चांगल्या पद्धतीनं करून घेता येतं, जे शिक्षित आणि डिग्रीधर आहेत त्यांच्यापेक्षाही चांगल्या रीतीनं. Do you know? माहित आहे, Many times अनेक वेळेला it's the cry that gets the work done. हा आक्रोश जो असतो ना, बेंबीच्या देठापासून केलेला तो काम करून येतो. Praise God. Amen. And the poor people know how to cry. आणि गरीब लोकांना माहितीच असतं ना आक्रोश कसा करायचा, Because every day they cry. कारण गरीब माणसं रोजच रडत असतात. And so for them it is very easy to cry to Jesus. तर गरीबानं येशूंसमोर आक्रोश करणं सोपंच आहे. Because such a shout and cry का असा आक्रोश आणि असं रडणं always unlocks a miracle. नेहमी चमत्काराला आपल्यासाठी मोकळं करतं. Praise God. देवाला धन्यवाद. And so don't bother about the people. पण लोकांची तुम्ही पर्वा करू नका की ह्यांचं नाही त्यांचं नाही, ह्यांना काय वाटेल नाही, त्यांना ज्याला जे वाटायचं ते वाटू दे. Because they didn't give you the promise. कारण लोकांनी तुला वचन दिलेलं नाही ना, And they cannot cancel it either. आणि लोक ते वचन रद्दही करू शकत नाही, कारण टू बिगिन विथ लोकांनी वचन दिलेलीच नाही. And yes, people will be people. लोक लोकच असणार आहे, माणूस यालाच The म्हणतात. troublemakers are not animals. आणि त्रास देणारी जनावरं नाही, त्रास देणारी माणसं असतात. Amen. जनावर तरी माया देत आहे, अलीकडे माणसंही माया देत नाहीत.
दुष्काळ पडला या जगात प्रेमाचा, they will always be against you. आणि नेहमी तुमच्या विरुद्ध जाणार लोक. They will be against your healing, तुझ्या आरोग्याच्या विरुद्ध जाणार, against your blessing. तुझ्या आशीर्वादांच्या विरुद्ध जाणार. They hate your promotion. तुला बढती मिळाली की त्यांच्या पोटात दुखणार. They hate your smile. तू हसायला लागला की त्यांना कसं तरी होऊन ते जळणार. Amen. म्हणजे चेहरे गंभीर ठेवा, त्रास, हसला तरी त्रास. They are against your promotion and safety and blessing. तुझ्या बढतीच्या विरोधामध्ये ते असतात, संरक्षणाच्या विरोधात असतात. But hear me one thing. पण एक गोष्ट माझी ऐका, God is for you. देव तुझ्यासाठी आहे. आणि तेवढं बास झालं बेटा. And if God is for you, आणि जर देव तुझ्यासाठी असेल ना, who cares who is against us? कोणाला पडली आपल्या विरुद्ध कोण गेलंय? काय जाणून करायचंय की हे माझ्या वैऱ्यांची नावं मला सांग ना, मला नाही ऐकायची. Let them whisper. त्यांना बोलू दे, काय Let them करायचं doubt. त्यांना शंका घेऊ दे, आपल्या विरोधात बोलू दे, गप्पा मारू दे, Let काही- them roll their eyes. त्यांना आपले डोळे असे असे वटारून बघू दे. Let them envy us. त्यांनी आपला हेवा करू दे, द्वेष करू दे, तिरस्कार करू दे, कपट करू दे, काही करू दे. Don't look at them. लोकांकडे बघायचं Look at नाही. Jesus. घोड्याला झापड लागते तशी लावायची आणि येशूंकडे बघत बघत जगायचं. आणि Because God is still writing your victory story. कारण देव अजूनही तुझ्या विजयाची कथा लिहित आहे. So like Bartimaeus, lift up your तर voice. भारतीमाईप्रमाणे देवासमोर ओरडायचं Shake off the fear. आणि सगळी भीती सोडून द्यायची. Call on the name of Jesus. येशूंच्या नावाचा दावा करायचा. Like you know that the miracle is next. जसं तुम्हाला माहितीच असणार आहे की पुढचा चमत्कार माझा, My miracle is next. माझा पुढचा नंबरच माझा लागणार आहे आणि चमत्कार माझा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Because when God is for you, कारण जेव्हा देव तुमच्यासाठी असतो every no from man crumbles under the yes of heaven. तेव्हा माणसाकडचा सगळा नकार स्वर्गातनं होकार होऊन येतो. Heaven always says yes. स्वर्ग नेहमी हो म्हणतंय की काय पाहिजे तुला, असं हवंय, देतो. People will say no, 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 no. लोक नन्नाचा पाडाच बोलतात. नो नो नो, नाही नाही नाही, नो नो नो, एवढं नाही द्यायचं, असं थोडंच द्यायचं. असं. यांना द्यायचंच नाही, हो का? त्यांनाच द्या. मग तुम्हाला Heaven सगळं- says yes for everyone. पण स्वर्ग सगळ्यांना हो म्हणतं. स्वर्ग कुणालाही नाही म्हणत नाही. काय स्वर्गात भेदभाव नाही, स्वर्गात पक्षपात Yes. नाही, स्वर्गात आवड निवड नाही, सगळे सारखे. Amen. तूही Whether it's माझा. a man or a woman, मग पुरुष असो, स्त्री असो, मुलं, rich or poor, धनवान असो, गरीब असो, whatever स्वर्गाला. language you speak, कुठल्या जातीचे, कुठल्याही भाषेचे असो, स्वर्गाला सगळी माणसं सारखी. whether you are a Maharashtrian महाराष्ट्रीयन असा, or from Delhi नाहीतर or दिल्लीचे from असा, Kerala, नाहीतर केरलाचे असा, heaven always says yes. स्वर्ग नेहमी होकार देतं सगळ्यांना. Because we स्वर्गात- are all made in the image and likeness of God. कारण तुम्हाला माहिती आहे, आपण सगळेजण दिसायला देवासारखे आणि देवाच्या आवडीत बनलोय. mean- देवासारखे आपण दिसायला. It's not that Amen. if you are a Maharashtrian, one God has made you. If you are a Keralite, another God has made असं you. काही नाहीये की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात म्हणजे एका देवाने तुम्हाला बनवलंय, तुम्ही केरलाईट आहात म्हणजे एका देवाने तुम्हाला बनवलंय, असं काही One नसतं ते. God has made us all. एका देवाने आपल्याला सगळ्यांना बनवलंय. And so Bartimaeus cried out, तर बार्तिमेय जोरात ओरडला, Jesus, येशू, Son of David, have दाविदाच्या mercy on पुत्रा, me. माझ्यावर दया करा. Jesus stopped. येशू थांबले. The God of the very creation stopped. अगदी निर्मितीचा देव थांबला. Let that sink in you. हे तुझ्यात जरा बसवून घे. The crowd was moving. लोकांची गर्दी पुढे चालली. The noise was loud. आवाज लोकांचा खूप, गोंगाट खूप. People wanted Jesus to move forward. आणि लोकांची इच्छा की येशूंनी पण पुढे पुढे जावं. His journey was urgent. आणि येशूंचा प्रवास तो फार गरजेचा आणि अर्जंट होता. But yet Jesus stopped. तरी येशू थांबले. See, he didn't stop for the rich. श्रीमंतासाठी नाही थांबले, He didn't stop for the powerful. एखाद्या सामर्थ्यवान सत्ताधारीसाठी नाही थांबले. He stopped for the man the world told to shut up. ज्या माणसाला जगाने गप्प बसायला सांगितलेलं होतं, त्या भिकारड्या माणसासाठी येशू थांबले. He stopped for the one whom the world had neglected. ज्या माणसाकडे जगाने दुर्लक्ष केलं होतं, त्या माणसासाठी येशू थांबले. Jesus said, call him. येशू म्हणाले, मग कोण आहे तो, त्याला इकडे आणा. And when Bartimaeus came, आणि बार्तिमेय जेव्हा येशू समोर आला, Jesus said, येशू म्हणाले, what do you want me to do for you? बाबा काय पाहिजे, काय करू? That's the heart of God. देवाचं हृदय असंच असतं. Right there. तिथेच He understands your pain. देव तुझी वेदना समजून घेतो. He hears the cries of the overlooked. आणि जे दुर्लक्षित लोक आहेत त्यांचं रडणं देव ऐकतो. He stops for the one the world tries to silence. आणि जग ज्याला शांत करायला पाहतंय त्याच्यासाठी देव थांबतो. Bartimaeus said, बार्तिमेय म्हटला, I want to see Lord. मला पाहायला हवं, मला दृष्टी I दे, want to see. मला दृष्टी दे. See, the world may
go against you, जग तुझ्या विरुद्ध जाईल but कदाचित, God backs you. पण देवाचा तुला पाठिंबा आहे. He's interested in you. देवाला तुझ्यामध्ये उत्सुकता आहे. Don't whisper your purpose. अजिबात तुझा संकल्प असा कुजबुजू नको. Shout it through the pain. तर वेदनेतून सुद्धा ओरड, Shout it through the storm. वादळात सुद्धा ओरड, Because my Jesus is alive. कारण माझे येशू जिवंत आहेत. Amen. आमेन. हालेलुया. What disqualifies you in the man's eye is qualified by God. माणसाच्या नजरेमध्ये ज्या गोष्टीनं तुम्ही अडाणी ठरता, तीच गोष्ट देवाच्या नजरेत तुम्हाला शिक्षित ठरवते. Always remember, नेहमी लक्षात you will ठेव. be surrounded by enemies. शत्रूंनी तुला घेराव घातलेलाच असणार And आहे. the louder the enemy, आणि जेवढा जोरात ओरडत शत्रू येईल, the closer your miracle is. तेवढा तुझा चमत्कार जवळ असणार आहे. देवाला धन्यवाद. शत्रू जवळ आला की म्हणायचं मिरेकल नजदीक आहे. Say, so let your shout be louder than their doubt. तो ओरडशील तेव्हा लोकांच्या शंकेपेक्षा जास्त जोरात तू ओरड. ओरडायचं जोरात. You know, they may try to block the door, आणि लोक प्रयत्न करतील की दार बंद करा. but God is at the door. अरे पण देव दाराशीच आहे. He will not allow your enemies to close the door. देव शत्रूंना दार बंद करूच देणार नाही. शत्रू म्हणेल देव दार बंद करा ह्याच्यासाठी, पण देव दाराशीच आहे. For many things you have to ask for permission. अनेक गोष्टींसाठी तुला परवानगी मागावी लागेल. But you don't need the world's permission to meet God. जगाची परवानगी नाही, जगाच्या परवानगीची गरज नाही तुला देवाला भेटायला. आज मला देवाला भेटायचं असेल तर मला कुणाच्याही परवानगीची गरज नाहीये. मी कधीही येऊ शकते देवाकडे. तसं तुमचं आहे, Because you have God's promise. कारण देवाचं वचन तुमच्याकडे. You have got your voice. तुझ्याकडे तुझा आवाज आहे. Your voice is enough. तुझा आवाज काफी आहे. Your voice is enough. तुझा आवाज पुरेसा आहे. They said, sit down. लोक म्हटले गप्प बस. Jesus said, stand up. येशू म्हणाले उभा राहा. गप्प बस नाही, ओरडत उभा राहा. Jesus said, stand up, arise and shine. येशू म्हणाले उभा राहा, उठ आणि चमक. See, the fight is very strong. युद्ध ना फार असं भडकलेलं आहे, स्ट्रॉंग आहे. It's very fierce. युद्ध फार घनघोर आहे. Because the favor is real. का अनुग्रह खरा आहे ना. Your coming here was hard. तुझं इथे येणं अवघड होतं. Because the favor is real here. कारण इथे जो अनुग्रह होतो ना तो खरा आहे, म्हणून तुमचं इथे येणं अवघड जातं. तुम्ही पाहिलं असेल Yes. की चर्चला जायचं ठरवलं शनिवारी दापोडीला, असं अवघड गेलं ना, कारण इथली कृपा खरी आहे. See, म्हणून त्रास होता. and the devil knows आज सैतान हे जाणून आहे if your feet reaches here, की तुझी पावलं जर इथं पोचली, God's favor is sure upon them. देवाचा अनुग्रह तुझ्यावर येणारच आहे. सैतान ओळखून आहे, म्हणून तो त्रास देतो. Jesus said, येशू म्हणाले go your way. तुझ्या मार्गी लाग. Your faith has made you whole. जा, तुझ्या विश्वासाने तुला संपूर्ण केलं. Immediately he could see. आणि लगेच त्याला दिसायला लागलं. लगेच. No delay, no hesitation. उशीर नाही, डगमग नाही, हैगय नाही. Just one word from Jesus. एकच शब्द येशूंच्या मुखातला And everything changed. आणि सर्व काही बदललं. See, because Amen. when Jesus is for you, कारण येशू जेव्हा तुमच्यासाठी असतात, no man can stop your miracle. त्या एकही माणूस तुमचा चमत्कार थांबवू शकत नाही. Amen. एकही माणूस नाही. And God's yes always drowns out every crowd. आणि देवाचा होकार सगळ्या लोकांच्या गर्दीला बुडवून टाकतो. And when heaven moves, आणि स्वर्ग जर हल्लं hell has to shut up. तर नरक बंद झालंच पाहिजे ना. स्वर्ग काम करायला लागलं तर नरकाला माघार घ्यावीच लागते. That's why have faith tonight. मग आज रात्री ना विश्वास ठेवा. Your cry of faith तुमच्या विश्वासाचं जे रडणं असेल makes God stop in his tracks. ते देवाला तिथल्या तिथे थांबवेल. विश्वासाने तू एक हाक देवाला मारली की देव तिथे थांबणार आणि म्हणणार हिला माझ्याकडे घेऊन ये. Praise God. God is readying you for an overflow. देव तुला तयार करतोय रे, तुझ्यावर भरभराटी पाठवायला. My cup runs over. माझा पेला भरून वाहतो. Say, my cup runs म्हणा over. माझा पेला भरून वाहतोय. Praise God. देवाला धन्यवाद. See, for the crowd, it was noise of Bartimaeus. लोकांच्या गर्दीला बार्तिमेचा आवाज म्हणजे गोंगाट वाटला. They said, this is too much of a तर noise. लोकांची गर्दी म्हटली किती आवाज आहे, किती आवाज आहे, शी हा आवाज चांगला नाही. But heaven said, पण स्वर्ग म्हणालं it is called faith. ह्याला विश्वास म्हणतात, गोंगाट नाही. यालाच विश्वास म्हणतात. यालाच विश्वास ऐसे नाव. The world says, why is shouting? Why she is shouting? आज जग म्हणतं ना, लोक म्हणतात ना, अरे एवढी काय ओरडते, Why she's एवढं crying काय so ओरडतो? much? हा? कशाला एवढं रडायचं, एवढं ओरडायचं. Heaven says, स्वर्ग म्हणतं it is faith. हा विश्वास आहे.
यालाच विश्वास म्हणतात. What others call your tears, बाकीची माणसं तुझ्या अश्रूला जे काही म्हणतात, God calls it worship. देव त्याला आराधना म्हणतो. की डोळे भिजले, अरे हिने माझी भक्ती केली. डोळे भिजवणारी भक्ती, डोळे जे भिजवत नाही ती भक्ती, ती काय भक्ती बेटा? डोळे तर भिजलेच पाहिजे. They may call your cry as weeping आणि लोक म्हणतील काय रडक्या आहेत and weakness. आणि किती अशक्त आहेत. Heaven calls it prayer that moves स्वर्ग mountains. स्वर्ग त्याला डोंगर हलवणारी प्रार्थना म्हणते. तर ज्याला जे म्हणायचं ते म्हणू दे. स्वर्गात जे मान्य आहे ते जर आपण करतोय तर विजय आपला आहे. What others call your church attendance as a waste of time, आणि बाकीची माणसं, तुम्ही हे जे चर्चला येता त्याला जर असं म्हणतात की अरे काय तुम्ही वेळ वाया घालवता तिथं जाऊन, heaven says it differently. स्वर्ग मात्र वेगळ्या रीतीनं बोलतो. Heaven calls it divine connection. स्वर्ग म्हणतं दैवी संपर्क लागला, माणूस आज मंदिरी आला, Amen. चर्चला आला. Others may call it over emotional. आणि बाकीची माणसं म्हणतील किती भावुक आहेत बाबा, फारच भावुक आहेत. God is calling you spiritual sensitive to देव me. त्याला म्हणतो तू आध्यात्मिक रीतीनं माझ्याविषयी संवेदनशील आहेस. Amen. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे. ही सगळा इमोशनल ड्रामा नाही, हा आमचा स्पिरिच्युअल ड्रामा आहे. आध्यात्मिक आहे आमचं हे सगळं, हा इमोशनल ड्रामा नाहीये. Some time back, काही दिवसांपूर्वी a lady gave a thrilling testimony. एका बहिणीने फार सुंदर साक्ष दिली. She had tried everything. सगळे प्रयत्न तिने केले. Doctors, pills, home remedies. डॉक्टर, गोळ्या, घरगुती उपाय, Nothing worked. पण तिला काही बरं होईना. She was even taken to a tantric, मग तिला एका तांत्रिकाकडे नेलं, but nothing worked. तेही होईना. She was bleeding for years continuously. वर्षोनवर्ष तिला रक्तस्राव होत होता. She was tired, दमली ती, weak, थकली, अशक्त झाली, embarrassed, लाजही वाटायची and she was getting worse. आणि तिची परिस्थिती अजूनच खालावली. Her body was in pain. तिचं शरीर वेदनेत होतं, Her spirit was drained तिचा completely. आत्मा गळून गेला होता Her hope was just hanging by a thread. आणि तिची आशा अशी दोरीवर लटकलेली होती. Then someone said, मग कोणीतरी म्हणालं there is a prayer meeting happening in Dapodi. की एक दापोडीत ना प्रार्थना सभा भरते, Jesus is healing there. येशू तिथे आरोग्य देतात. And something stirred in her heart. आणि मग तिच्या हृदयात काहीतरी झालं. Something said, go there once. काहीतरी तिला म्हणू लागलं की तिथे तू एकदा जा ना. And so the moment she shared it with the family, आणि ज्या क्षणाला तिने हे सगळं आपल्या परिवाराला सांगितलं, they opposed her. परिवाराने तिला विरोध केला. They said, church, आणि परिवार म्हणाला चर्च, you're wasting your time. चर्चला जाणार, तू वेळ वाया घालवते, You'll just come back worse. तुझी परिस्थिती अजून वाईट होईल बघ. And one relative even said, एक नातेवाईक असंही म्हणाला, better die with that disease अरे आजारासकट मर ते rather परवडलं. than run after these prayer meetings. या सगळ्या प्रार्थना सभा आणि प्रेयर मीटिंग वगैरे कुठं जायचं नाही, तसं तर मग तू आजारात पण मेली तरी चालेल. They mocked at her faith. तिची मस्करी केली त्यांनी, तिच्या विश्वासाची थट्टा केली, They mocked at her pain. तिच्या वेदनेची थट्टा केली They mocked at her Jesus. आणि येशूंची मस्करी केली तिच्या. But she looked at her two small children पण तिनं आपल्या दोन लहान मुलांकडे पाहिलं and she thought about their life. आणि तिने विचार केला त्या मुलांच्या जीवनाचा And she said, आणि म्हणाली I don't want to die early. मला लवकर मरायचं नाही, I want to live. मला जगायचं. And so she whispered to herself, मग ती स्वतःशीच बोलली, I know what I suffer. मला माहितीये मला काय त्रास होत आहे. These relatives don't know what I'm going through. या नातेवाईकांना काय माहितीये मी कुठल्या परिस्थितीतून जाते. And at that time, त्यावेळेला God used someone unexpectedly. देवाने अनपेक्षित रीतीनं कोणाला तरी वापरलं. And that was her husband. आणि तो कोण? तिचा नवरा. Her husband was a kind man. तिचा नवरा एक दयाळू माणूस होता He didn't fight the mockers. आणि तो काही त्या मस्करी करणाऱ्यांशी भांडायला गेला नाही. He just simply told her, तर सिम्पली म्हणाला, if you have that kind of faith, जर अशा पद्धतीचा तुझा विश्वास आहे then go. तर जा, I will take care of the kids. मी मुलं सांभाळतो, तू जा त्या प्रेयर मीटिंगला. I will take care of the relatives. आणि मी नातेवाईकांना पण सांभाळून घेईन, बघून घेईन, तू जा. That's all she needed. तिला तेवढंच हवं होतं की मला कुणीतरी असा आधार द्यावा आणि म्हणावं की तू जा, बाकीचं आम्ही सांभाळतो. And so she came on that Saturday, आणि मग ती त्या शनिवारी आली. not with power but with weakness, सामर्थ्याने नाही, अशक्तपणात आली, with pain, वेदनेत आली, but she came. पण आली. But पण she surrendered her heart to Jesus. तिनं that आपलं evening. हृदय येशूंना देऊन टाकलं. She sat in the back. ती पाठीमागे बसली. And in the last prayer, मग शेवटच्या प्रार्थनेत she rose up ती उठली. as she saw the crowd rise up. तिनं पाहिलं लोकांची गर्दी, शेवटी उभी राहिली. Her tears also rose up. तिचे अश्रू पण उठले, Her hands rose up. हात उठले, A worship heart rose up. आराधनेचं हृदय उठलं.
And she said, कावरी बावरी म्हणाली, Lord Jesus, प्रभू येशू, my relatives are mocking me. माझे नातेवाईक माझी थट्टा My करतात, family laughs at me. माझा परिवार मला हसतो, But I believe पण माझा विश्वास आहे if you touch me tonight, आज रात्री जर तू मला स्पर्श केला I'll be healed. तर मी बरी होईन. I'll be healed. माझा विश्वास आहे मी बरी होईन. And there itself, तिथेच heaven moved for her. स्वर्ग तिच्यासाठी हल्लं. Heaven always honors your faith. स्वर्ग नेहमी तुमच्या विश्वासाचा मान करतो. Jesus didn't wait her that she may become perfect. आणि येशूंनी ती बाई परिपूर्ण व्हायची वाट नाही पाहिली की जी पाप कमी होऊ देत, ही अजून थोडी गुणवान आणि अजून अशी चांगली होऊ दे, मग मी देईन नाही. He met her in a brokenness. तिच्या तुटलेल्या अवस्थेत येशू तिला भेटला. And when her worship rose, आणि मग तिची आराधना जेव्हा झाली तिच्याकडून, miracle came down. चमत्कार खाली आला. Jesus touched her येशूने तिला स्पर्श केला and that bleeding stopped immediately that आणि same night. तिचा रक्तस्राव त्याच रात्री थांबला. She didn't just get healed. ती फक्त बरी झाली असं नव्हे, She left testifying in this place. तर इथून साक्ष देत ती गेली Say that I am healed. की मी बरी झाले, That finally Jesus healed me. की सरते शेवटी मला येशूंनी बरं केलं. See, they told her to stay home and die. सगळे लोक तिला म्हटले होते की तू घरीच थांब, मेली तरी चालेल. But God told her, get up and live. पण देव तिला म्हणाला, तू उभी राहा आणि जग. आमेन. They laughed at her. लोक तिला हसले. But now she is shouting hallelujah. पाहता ती जोरात हालेलुया म्हणते. हालेलुया. हे See, असं हालेलुया. When people laugh at your faith, लोक जेव्हा तुझा विश्वास बसून तुझी टिंगल, विश्वास बघून तुझी टिंगल करतात, my God gets ready to turn your pain into a platform of testimony. माझा देव तुझ्या वेदनेला दहशत घालून त्याला साक्षीचा मंच बनव. तुझ्या वेदनेला देव दहशत घालेल आणि साक्षीचा मंच तयार करेल. Her healing did not come through the hospital. तिचं आरोग्य दवाखान्यातून नाही आलं. It came through her hunger for God. तिचं आरोग्य तिला जी देवाची भूक लागली होती त्यातून आलं. They told her to sit down, लोक तर तिला म्हटले खाली बस. but Jesus told her to rise. येशू म्हणाले उठ आणि चल. They told her to die. लोक म्हणाले मर. Jesus told her to live. येशू म्हणाले जग. She came bleeding, रक्तस्रावात बाई आली, but she went blessed. जाताना आशीर्वादित होऊन गेली. If God is for you, जर देव तुझ्या बाजूनी असेल, who cares what the relatives say? कोणाला काय परवा आहे नातेवाईक काय म्हणतात, ज्यांना जे म्हणायचं ते म्हणू दे. So tonight cry out जगात to Jesus कोणी कोणाचं नाहीये. आज तुम्ही येशूंचा रडून धावा करा and see what he did for her he will do for you as आणि well. येशूंनी तिच्यासाठी जे केलं ते येशू तुमच्यासाठी सुद्धा करतील ते पहा. Thank you, Jesus. If God is for us, जर who देव can go against us? जर देव आपल्या बाजूनी असेल तर आपल्या विरुद्ध कोण जाईल. It's very easy to have God on your side. आणि देवाला आपल्या बाजूनं करणं फार सोपं आहे. You don't have to go through many sessions. त्याच्यासाठी अनेक सत्रांमधून सेशनमधून जायची गरज नाही. You don't have to please some people here. आणि काही लोकांना प्रसन्न करायची, खुश करायची गरज नाही. You just have to open your heart केवळ आपलं हृदय उघडायचं and receive Jesus in your heart. आणि येशूंना आपल्या हृदयात घ्यायचं. God will be 100% with you. देव 100% तुमच्या बाजूने He उभा will राहील. stand by you. तुमच्या बाजूने उभा राहील. Praise God. देवाला So धन्यवाद. tonight is your time आजची रात्र तुमची वेळ आहे. to have God on your side देवाला तुमच्या बाजूनं तुम्ही करून घ्यायची and see how he works. आणि मग पहा तुम्ही देव कसं कार्य करतो. Praise God. देवाला He धन्यवाद. will walk with you. He will talk with you. देव तुमच्या सोबत चालेल. देव तुमच्याशी बोलेल. He will build confidence in you. देव तुमच्यात विश्वास He वाढवेल. will become your heavenly देव Father. तुमचा स्वर्गीय पिता बनेल. You will become sons and daughters of God. तुम्ही देवाचे मुलगे आणि मुली बनाल. Praise God. देवाला धन्यवाद. You can see his love देवाचं प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल. on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर There he shed his blood for you. तिथं येशूंनी त्यांचं रक्त तुझ्यासाठी सांडलं. That is his great love. हे त्याचं महान प्रेम आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Now is your time. माताची वेळ तुझी आहे. Something miraculous is going to happen in your काहीतरी life. चमत्कारिक असं तुझ्या जीवनात घडणार आहे. Yes. हो घडणार आहे.
Because when Jesus stands by you, कारण येशू जेव्हा तुझ्या बाजूने the उभे devil राहतात will go. त्या सैतान निघून And you जाईल will see it with your own eyes. आणि तुझ्या स्वतःच्या डोळ्याने तुला ते How दिसेल the evil leaves you. कसं ते अरिष्ट ती दुष्टाई तुला सोडून जाईल How the power of the devil leaves you. कसं सैतानी सामर्थ्य See, तुला सोडून जाईल It's already happening. घडाला सुरुवात झाली It's बघा already happening. घडाला सुरुवात झाली Say that. बघा See that. बघा Because Jesus is here. कारण येशू इथे आहेत Jesus is here. येशू इथे आहेत He is here and that's why he's touching you. येशू इथे आहेत म्हणून येशू तुम्हाला स्पर्श He is करतात delivering you right येशू now. तुम्हाला आता सुटका देत आहेत Are you ready? तयार आहात Then raise one hand towards मग heaven एक हात वर कराल and the other hand place on the afflicted part of your being आणि दुसरा हात तुमच्या आजारी भागावर ठेवाल and cry out to God. आणि रडून देवाचा धावा कराल Let him touch you tonight. देवाला आज रात्री तुम्हाला स्पर्श करू दे Are you ready? तयार आहात Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे as a sinner. मी पापी आहे Please forgive me. प्लीज मला क्षमा कर Cleanse me. मला साफ कर Wash me. मला धुवून काढ Make me clean. मला स्वच्छ कर Make me holy. मला पवित्र कर Oh God, देव बाप्पा I'm in a terrible mess. माझी परिस्थिती फार वाईट I आहे have no peace. मला शांती नाही I have no joy. माझ्यात आनंद नाही Things are not working for me. गोष्टी माझ्यासाठी नीट घडत नाही Everything is a gone case for सर्व me. काही माझ्यासाठी हातातनं गेल्यासारखं I आहे need you. मला तुझी गरज आहे Come into my heart. माझ्या हृदयात ये Wash me of all my sins. माझ्या सर्व पापांपासून मला धुवून काढ Make me clean. मला स्वच्छ कर I invite you in my मी life. तुला आमंत्रित करत आहे माझ्या जीवनात I accept you, मी Jesus. तुला स्वीकारत आहे येशू Touch my life. माझ्या जीवनाला स्पर्श See, कर Jesus is here. बघा येशू येत आहे He is coming now. येशू आता इथे येत He is आहे responding to your faith. येशू तुझ्या विश्वासाला प्रतिसाद देत आहेत He is responding to your faith. येशू तुझ्या विश्वासाला प्रतिसाद देत आहेत Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड Leave in the name of Jesus. येशूंच्या नावात सोड You sickness, go in Jesus' सगळे name. आजार येशूंच्या नावात जाऊ दे You pain, go in Jesus' सगळ्या name. वेदना येशूंच्या नावात जाऊ दे Check up in your bodies. आपलं शरीर तपासा Something is happening. काहीतरी घडत आहे Every headache, leave in Jesus' सगळी name. डोकेदुखी येशूंच्या नावात जाऊ दे People suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी आहे be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा Come on, call. चला सर्वांनी धावा करा करा Call on the name of Jesus. सर्वांनी येशूंच्या नावाचा धावा Every करा body pain, सर्व अंगवेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे Stomach pain, पोटातल्या वेदना leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात Tumor, ट्यूमर people suffering with tumor, ज्या लोकांना ट्यूमर झालंय let that tumor vanish in Jesus' ते name. ट्यूमर येशूंच्या नावात जाऊ दे Ulcer, अल्सर people having ulcer ज्या लोकांना अल्सर झालंय for a long time, अनेक दिवसांपासून and it's not working with medicine. आणि औषधांनी ते जात नाहीये Call on Jesus now. येशूंचा आता धावा करा As Bartimaeus called out, जसं बार्तिमेने धावा केला as that lady called out, जसं त्या बाईने धावा केला you also call out तुम्ही now. पण आता धावा करा Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा Let that tumor vanish in ते Jesus' ट्यूमर name. येशूंच्या नावात जाऊ दे Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Breathlessness, श्वास घेताना येणं be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरं होऊ दे Skin disease, त्वचा रोग be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरं होऊ दे See, Jesus is touching you बघा येशू तुम्हाला स्पर्श करताय all over the place. सगळीकडे Call. धावा करा आणि करा Now is your time. आताची वेळ तुमची आहे Deliverance is yours. सुटका तुझी आहे Healing is yours. आरोग्य तुझं आहे Blessing is yours. आशीर्वाद तुझे आहेत Touch is yours. स्पर्श तुझा आहे Reconnecting to God is yours. देवाशी संपर्क साधणं तुझं आहे Prayer is yours. प्रार्थना तुझी आहे Faith is yours. विश्वास तुझा आहे Hope is yours. आशा तुझी आहे In the name of Jesus. येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात Bleeding trouble, रक्तस्राव be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे In the name of Jesus, be healed. येशूंच्या नावात बरा होऊ दे In the name of Jesus, be healed. येशूंच्या नावात बरे व्हा In Jesus' name. येशूंच्या नावात Diabetes, मधुमेह be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे Heart problem, हृदयाचे आजार people suffering with heart त्या problems. लोकांना हृदयाचे आजार आहेत Lord Jesus, touch them now. प्रभू येशू त्यांना आता स्पर्श कर Let your hearts be healed in Jesus' name. तुमची हृदय आता येशूंच्या नावात बरी होऊ दे Stone in the kidney, किडनी झालेले खडे let those stones be crushed in Jesus' त्या name. खड्यांचा येशूंच्या नावात चुरा होऊ दे In the name of Jesus. येशूंच्या नावात Liver problem, लिव्हरचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत Piles problem, पाईल्सचा आजार be healed in Jesus' name. म्हणजे मूळव्याध येशूंच्या नावात बरा होऊ दे Arthritis be healed. संधिवात बरा होऊ दे
Some people cannot move their hands. काही लोकांना हात उचलता येत Lord नाही. Jesus, touch them प्रभू now. येशू त्यांना आता स्पर्श कर Heal them of that infirmity. आणि त्या व्याधीतून त्यांना आरोग्य दे. People who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up in Jesus' name. उठा येशूंच्या नावात, In the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात Let mighty things happen in this place. महान गोष्टी या जागेत होऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात, In Jesus' name. येशूंच्या नावात. Touch the wombs, Lord. ओटी पोटांना स्पर्श कर. Those women who need children, touch their wombs now. ज्या बायकांना संतान हवंय त्यांच्या उदरांना स्पर्श कर. In Jesus' name. येशूंच्या नावात. Thyroid problem, थायरॉइडचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Problem in the eyes, डोळ्यांचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Let blind eyes open in the name आंधळे of डोळे Jesus. येशूंच्या नावात उघडू दे. Let deaf ears open in बहिरे Jesus' name. कान येशूंच्या नावात उघडू दे. Have mercy on them, Lord. दया कर या लोकांवर We प्रभू. are all calling unto your आम्ही name, सर्वजण तुझ्या नावाचा धावा the करत आहोत. name above every other name, सर्व नावाहून श्रेष्ठ नाव the name of Jesus. येशूंचं नाव. Come on, call on the name of Jesus. सर्वांनी येशूंच्या नावाचा धावा करा. Something good will happen. काहीतरी चांगलं घडेल. Something good will happen. काहीतरी चांगलं घडेल. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद Now येशू. you devil आता सैताना who is troubling the जो people, लोकांना त्रास देतो, I command you in तुला मी Jesus' name. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave you devil. सोड या लोकांना सैताना. Leave you devil in Jesus' सोड name. सैताना येशूंच्या Devil नावात. go. सैताना जा. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये जा. See the devil is leaving. बघा सैतान सोडून चालला. Witchcraft power, चेटू करणी, demonic power, सैतानी शक्त्या leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Come on, you also say. तुम्ही पण म्हणा, Say, devil, leave me in हा Jesus' सैताना name. मला येशूंच्या नावात सोड. Witchcraft power, leave me in Jesus' चेटू name. करणी मला येशूंच्या नावात सोड. Divination, leave in Jesus' तंत्र name. मंत्र विद्या मला येशूंच्या नावात सोड. Curses, leave me in शाप Jesus' मला name. येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Say, fear, leave me in Jesus' भीती मला name. येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Say, poverty, leave me in मला Jesus' name. दारिद्र्य मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. Father, I pray. बाप्पा मी प्रार्थना करतो, Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वाद दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a house, give them a ज्यांना house. घरं हवी आहेत त्यांना घरं दे. Prosper them, त्यांना Lord. समृद्ध कर. Prosper them. त्यांना समृद्ध कर. Those who need a breakthrough, give them a ज्यांना breakthrough. नवीन सुरुवात हवी आहे त्यांना नवीन सुरुवात दे. Those who are in debts, remove them from ज्यांना debts. कर्ज झालंय त्यांचं कर्ज काढ. Broken families, reunite them. तुटलेले परिवार एकत्र कर. Bless everyone. सगळ्यांना आशीर्वाद दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Now don't